अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, 13 ऑगस्ट मंगळवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, श्रावणातील अत्यंत महत्त्वाचा दिवस। कारण आज या मंगळवारच्या दिवशी आलेली आहे अष्टमी तिथी। बघा, आज दुर्गाष्टमी आहे। अष्टमी तिथी ही माता लक्ष्मीसाठी, आपल्या कुलदेवीसाठी समर्पित आहे। या दिवशी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, कुलदेवीला जागृत करण्यासाठी आणि अखंड आपल्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी तुम्ही ज्या सेवा करता ह्या सगळ्याच सेवा लाखात एक असतात। यातीलच एक विशेष महत्त्वाची सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। मग आज मंगळवारी म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे। जर या वस्तूची स्थापना तुम्ही आज अष्टमी तिथीला आपल्या घरामध्ये केली तर तुमच्या आयुष्यामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील। तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील। प्रत्येक गोष्टीत तुमची भरभराट होईल। मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास राहील। तसंच आपल्या घरामध्ये असणारी आपली जी कुलदेवी असते ही नेहमी जागृत राहील। बघा, कुलदेवी जे आपल्या कुलाचं रक्षण करते, आपल्या कुलाच्या पुढे नेते, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक गोष्टीला यश देते, ती म्हणजे कुलदेवी। कुलदेवी जागृत असणे खूप महत्त्वाचे असते आणि प्रत्येक महिन्याच्या अष्टमी तिथीला जर तुम्ही कुलदेवीची सेवा केली तर ती नेहमीच आपल्या घरामध्ये जागृत राहते। आज असणारी अष्टमी तिथी ही वर्षातून येणाऱ्या 12 अष्टमींपेक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण श्रावण मासातील अत्यंत पवित्र महिन्यातील ही दुर्गाष्टमी आहे। बघा, आज तुम्हाला जर ही एक वस्तू भेटली तर लक्षात ठेवा, सोन्यापेक्षाही मोठी असेल आणि या वस्तूने तुमचं जे भाग्य आहे ना, हे भाग्य उजळून जाईल। तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता। याच्यासाठी लागणारी जी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्टा मणी। कमळगट्ट्याचा मणी, ज्याला कमळ बीज असेही म्हणतात। आमच्याकडे श्रावण मासामध्ये संपूर्ण श्रावण महिना काळे तीळ आणि हा कमळ बीज, ज्याला कमळगट्टा मणी असं म्हणतो, तर हे महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलं जातं। बघा, कमळाचं बीज जे असतं त्याला कमळगट्ट्याचा मणी आपण म्हणतो। खरं तर कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, पण प्रत्येक वेळी आपल्याला ते कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करणं शक्य नसतं किंवा त्या फुलाचा काही उपाय करणं शक्य नसतं, कारण ते फार 1 ते 2 दिवस राहतं। मात्र त्याच्यानंतर ते फूल तसं राहत नाही। मग जेव्हा तुम्ही कमळाचं बीज आणता, हे वर्षानुवर्ष आपल्या जवळ, आपल्या सोबत अखंड राहतं। बघा, कमळाचं फूल, कमळाचं बीज हे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं आणि श्रावण महिन्यात जेव्हा हे बीज तुम्ही घरी आणता तेव्हा माता लक्ष्मीचं आसन तुमच्या घरात येतं। बऱ्याच वेळा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपल्या घरात असते, त्याची आपण सेवा उपाय करतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करतो, पण ती लक्ष्मी घरात स्थिर नसते, ती टिकत नसते, कारण घरात तिचं आसन नसतं। जेव्हा श्रावण मासात हे कमळाचे एक बीज तुम्ही घरात आणाल तेव्हा अखंड माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिरावेल, कारण तिचं जेव्हा स्थान तुमच्या घरामध्ये येईल तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये असणारी जी काही लक्ष्मीची प्राप्ती आहे ही तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने राहील। म्हणून दिवसभरात आज कधीही तुमच्याकडे ऑलरेडी कमळाचं बीज आहे तर ते तसंच ठेवा, पण आजच्या दिवशी एक नवीन कमळाचं बीज जे आहे ते बाजारातून खरेदी करून आणा। हे कमळाचं बीज आणल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवा, त्याच्यावरती थोडं दूध आणि हळदीचं पाणी घाला। हे कमळाचं बीज स्वच्छ सुंदर धूत म्हणजे अभिषेक घालून घ्या, ते पुसून घ्या। देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, श्रीयंत्र जे काही असेल त्याच्या समोर एक लाल रंगाचं वस्त्र ठेवा आणि अभिषेक घातलेला म्हणजे धुतलेला हा कमळ बीज जो आहे तो लाल रंगाच्या कापडावरती ठेवून द्या। आता काय करायचं, तर हे 3 बोटं घ्यायची आणि या 3 बोटांमध्ये हळद घ्यायची। आपली जी पिवळी हळद असते ही पिवळी हळद घ्यायची, जी आपली पूजेची हळद असते ती, आणि या 3 बोटांनी ती हळद त्या कमळ बीजावरती अर्पण करायची। कमळ बीजावरती ही हळद अर्पण करत असताना तुम्हाला आपल्या माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र म्हणायचा आहे। बघा, माता लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे
ठीक आहे, हा गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम तत्पुरुष माता लक्ष्मीचा लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. पुन्हा थोडी हळद घ्यायची, पुन्हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. असा जो कमळगट्ट्याचा मणी आपण त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला 51 वेळा, बरोबर 51 वेळा थोडी थोडी हळद जी आहे ती अर्पण करायची आहे. आणि थोडी थोडी हळद अर्पण करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. प्रत्येक वेळी ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ठीक आहे, 51 वेळा हळद अर्पण करून झाली, 51 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर कुंकू घ्यायचं. दुसऱ्या एका वाटीमध्ये थोडं कुंकू घ्यायचं आणि थोडं थोडं कुंकू त्या कमळगट्ट्याच्या मण्यावरती अर्पण करायचं. आता यावेळेस तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचं, कुलदेवीचं जप करायचं आहे. कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर कुलदेवीचा मंत्र म्हणा, किंवा जो आपला नवारण मंत्र असतो ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजय, 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 ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजय. हा जो माता आपल्या कुलदेवीचा नवारण मंत्र आहे, 51 वेळा कुलदेवीचा हा नवारण मंत्र म्हणा आणि 51 वेळा कुलदेवीच्या तो जो कमळगट्ट्याचा मणी ठेवलेला आहे त्याच्यावरती 51 वेळा हे कुंकू अर्पण करा. हे करून झालं की त्याच्यानंतर तिथे आपल्याला दिवा ओवाळायचा आहे. त्या मण्याला दिवा ओवाळून घ्यायचा आहे, उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि मंगळवारी दिवसभर तुम्हाला कमळगट्ट्याचा हा मणी ज्यावरती कुंकू हळद अर्पण केलेला आहे हा मणी दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे. संध्याकाळच्या वेळीस रात्रीच्या वेळीस म्हणजे एक 9:30च्या पुढे 12च्या 9:30 ते 12 या मधल्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा कापड जो आहे तो उचलायचा आहे, तिथून काढायचा आहे आणि त्यामध्ये घातलेला मणी हळद कुंकू जे काही आहे तर ते त्याच्यामध्ये ठेवून त्याला एक गाठ मारायची आणि कमळगट्ट्याच्या मण्याची एक छोटी पोटली तयार करायची आणि तयार झालेली ही पोटली आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. याने नेहमीच तुमच्या सोबत लक्ष्मीचा आशीर्वाद राहील, लक्ष्मीची प्राप्ती राहील, घराची भरभराट होईल, घरात बरकत येईल, कुलदेवी नेहमी जागृत राहील आणि तुमच्या पैशांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुटत जातील. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजच्या अष्टमीचा हा खास उपाय आहे. आता हे किती दिवस ठेवायचं तर हे वर्षभर ठेवा, अखंड ठेवा. कधीतरी तुम्हाला 6-7 महिन्यात वाटलंच की आता माझी परिस्थिती खूप चांगली झालेली आहे, लक्ष्मी प्राप्त झालेली आहे, स्थिरही झालेली आहे आणि अशा वेळी जर तुम्हाला वाटत असेल की हा कमळगट्टा मणी आपण विसर्जित करावा तर तुम्ही एखाद्या झाडाखाली हा कमळगट्ट्याचा मणी आणि हळदी कुंकू टाकून द्या किंवा मग वाहतं पाणी असेल तर त्यात तुम्ही सोडून दिला तरीही चालेल. तर आजचा साधा सोपा उपाय आहे, अष्टमी तिथीचा हा खास उपाय आहे. जसं गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे तसं अष्टमी तिथीला कमळगट्ट्याचा मणी घरी आणण्याला खूप जास्त महत्त्व आहे. जर हा मणी तुम्हाला आज भेटला तर लक्षात ठेवा खूप म्हणजे खूप भाग्य तुमचे असतील, शोधा मिळेल. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.